घरामध्ये अतिशय गुणी वागणारं बाळ, खेळकर वागणारं बाळ बाहेर गेल्याच्या नंतर मात्र आपल्या गोष्टी शेअर करत नाही, आपली खेळणी शेअर करत नाही. माझं आहे म्हणून कोणालाच देत नाही, हट्ट करतो, चिडचिड करतो. वेळ पडली तर रडायलाच तर लागतो. मग अशा वेळी आपण काय करायचं बरं? दुसऱ्या पालकांना विचारलं तर पालक म्हणतात की कदाचित तुमचं बाळ खूप हट्टी झालं आहे. तुम्ही खूप लाडवून ठेवलं आहे बाळांना. आमचं बाळ तर अजिबात असं करत नाही. मग प्रश्न येतो की माझंच बाळ असं करत आहे का? माझं काही चुकत आहे का? मग ह्याबद्दल करायचं तरी काय? आहे सिद्धी आठवड्याच्या दर शुक्रवारी पेरेंटिंग टिप्स, पेरेंटिंग हॅक्स, बेबी केअर, बेबी प्रोडक्ट आणि बेबी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे माझं चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन पालकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. लहान बाळ चिडचिड करतं, हट्ट करतं, रडतं, तर अशा वेळी नेमकं काय करायचं? बाळाला समजवायचं, बाळाला मारायचं, बाळाला दम द्यायचा. नेमकं बाळाशी कसं वागायचं, काय करायचं आणि बाळ असं का करतं? ह्याच मुद्द्यावरती आज मी तुमच्याशी बोलणार आहे. ज्या वेळेला मी नव्याने पालक झाली, माझं बाळ 1 वर्षापर्यंत छान राहत होतं, अजिबात त्रास देत नव्हता. जे काही लहान मुलांचं असते तेवढाच त्रास, नाही तर अजिबात काहीच नव्हतं. पण आज वागणं जे आहे ते बदललं आणि खूप हट्ट करणं, खूप रडणं, रडायला येत नाहीये तरी सुद्धा रडणं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मध्ये कसं वागायचं, काय करायचं, नाही करायचं असं म्हटलं तरी सुद्धा तीच गोष्ट पुन्हा 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 करायचं. आणि कोणाला विचारलं तर लोकांचे सल्ले वेगवेगळे. कोणी म्हणालं मार, कोणी म्हणालं ओरड, कोणी म्हणालं शिस्त लाव, तर कोणी म्हणालं असू दे, लहान आहे, मोठे झाल्यानंतर त्याला समजेल आणि ते नीट वागेल. पण ह्याच्यातून कसं बाहेर यायचं, कसं आपल्या बाळाला समजवायचं, कशी बाळाला मदत करायची, ह्याबद्दल कोणीच सांगितलं नाही. टँट्रम्स टँट्रम्स हे प्रत्येक मूल करतं. माझं बाळ असो, तुमचं बाळ असो किंवा जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या सेलिब्रिटीचं बाळ असू दे किंवा श्रीमंत व्यक्तीचं बाळ असू दे, गरीब व्यक्तीचं बाळ असू दे, जगातली सगळीच बाळ टँट्रम शो करतात. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ टँट्रम का शो करतंय ते शोधून काढायचं. तर ते कसं? जर तुमचं बाळ लहान आहे तर लहान बाळाला बोलता येत नाही, त्यामुळे खूप वेळा बाळाला भूक लागली असेल, बाळ थकलं असेल, पण बाळाला झोपायचं नाहीये, खूप खेळायचं आहे, तर बाळ टँट्रम शो करतं. बाळाला खूप चिडचिड होत आहे, काहीतरी जसं माझ्या बाळाला एक्झिमा आहे, त्यामुळे माझ्या बाळाला खाज उठते. तर जर बाळाला खाज उठत असेल, जिथे इन्फेक्शन असेल, तर अशा वेळी सुद्धा बाळ टँट्रम शो करायला सुरुवात करतं. किंवा मग बाळाला खूप तहान लागली आहे किंवा एखादी गोष्ट हवी आहे. म्हणजेच काय की तुम्ही काहीतरी काम करत आहात आणि बाळाला स्वतःकडे केंद्रित करायचं आहे. बाळाला अटेन्शन पाहिजे असेल, तर मात्र बाळ टँट्रम शो करायला सुरुवात करतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक वेळा बाळाला जी गोष्ट हवी आहे ती मिळाली तर बाळ पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करतं. त्यामुळे बाळ जर टँट्रम शो करत असेल तर बाळ टँट्रम शो का करते ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जर बाळाच्या शेड्यूल मध्ये काही गडबडी आली आणि बाळ टँट्रम शो करते, तर जे काही त्यावेळेचं टायमिंग आहे, जसं की बाळाला भूक लागली असेल तर जेवू घाला, झोप आली असेल तर झोपू घाला, बाळाला जर काही दुखत असेल, आजारी असेल, तर मग त्यानुसार बाळाला ताप आला असेल किंवा माझ्या बाळासारखं बाळाला इन्फेक्शन असेल, स्किन इन्फेक्शन, तर बाळाची तशी काळजी घ्या. बाळाला समजवा की आई तुझ्या बरोबर नेहमी आहे. त्याने बाळाचे टँट्रम खूप प्रमाणात कमी होतात. खूप वेळा 1-1.5 वर्षाचं बाळ आहे, 2 वर्षाचं बाळ आहे, बाळाने दुसऱ्या बाळाला हट्ट करताना बघितलं, टँट्रम शो करताना बघितलं, की ते बाळ खूप जोरजोरात किंचाळतंय, खूप जोरजोरात रडतंय, हात-पाय आपटतंय आणि मग त्या बाळाला जे काही हवे आहे ते पटकन मिळालेलं आहे. मग मात्र तुमचं बाळ तसंच करतं. तर जर तुम्हाला माहित आहे तुमचं बाळ अशा कारणामुळे टँट्रम शो करत आहे, तर तुम्ही तुमच्या बाळाच्या समोर उभे राहा. तुम्ही तुमच्या बाळाला सांगा की आपल्या घरामध्ये असं नाही होत. हे बघ, तुला ती गोष्ट नाही भेटणार म्हणजे आता ती गोष्ट नाही भेटणार. मी तुला उद्या
ती गोष्ट देते. किंवा जर तुमचं बाळ स्क्रीन मागत असेल तर तुम्ही सांगू शकता की तुझे जे फेवरेट कार्टून्स आहेत, जसं की हत्ती आहे किंवा लहान बाळाला एखादं कार्टून बघायचं आहे, तर तुम्ही सांगू शकता ते जे काही कॅरेक्टर्स आहेत ते झोपायला गेले आहेत, तर ते उद्या सकाळी उठतात. सो तू उद्या सकाळी बघ. किंवा मग फोन बंद झाला आहे असं सांगू शकता तुम्ही. ज्याने तुमचं बाळ थोड्या वेळासाठी का असेना, तुम्ही जर ती गोष्ट नाही दिली तर दुसऱ्याकडे नक्की ती गोष्ट मागेल. दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा तेच कारण दिलं पाहिजे, की हा ती व्यक्ती आता थकली आहे किंवा फोन आता बंद झाला आहे. तो आता तुला स्क्रीन भेटणार नाही. तेच जर एखाद्या खाण्याच्या बाबतीत असेल, तर तुम्ही सांगू शकता. गोड खाण्याच्या बाबतीत असेल, तर तुम्ही सांगू शकता, की "हे बघ बाळ, जास्त गोड खाल्ल्याच्या नंतर पोटात दुखतं, तब्येत बिघडते. त्यामुळे जास्त गोड खाऊ नकोस. तुला हवे तर तू उद्या खा किंवा एक अर्ध्या तासानंतर खा किंवा स्वीट खाण्यापेक्षा तू एखादं फळ खा." तुम्ही फळ ऑफर करू शकता. लक्षात ठेवा, नाही म्हणण्यापेक्षा जास्त थोड्या वेळाने देतो किंवा मग दुसरी कोणतीतरी गोष्ट कर. असं जर तुम्ही ऑप्शन तुमच्या बाळाच्या समोर टँट्रम्स कमी करण्यामध्ये खूप मदत होते. नाही तर नेहमीसाठी ते टँट्रम्स कमी होतात. बाळाला त्याची सवय लागते. टँट्रम्स हाताळताना तुम्हाला एक गोष्ट कदाचित 10 वेळा रिपीट करावी लागेल. कदाचित रोज रिपीट करावी लागेल. म्हणजे जर तुमचं बाळ आज 2 वर्षाचं आहे, तर एखादी सवय कंटिन्यू लागण्यासाठी बाळाला 3 वर्षापर्यंत म्हणजे 1 वर्षाचा अख्खा कालावधी जाऊ शकतो. कारण ज्या वेळेला पण बाळाला ती गोष्ट दिसेल, त्यावेळेला तुम्हाला आठवण करून देणं खूप गरजेचं आहे, की ही गोष्ट आपल्याला जास्त नाही खायची आहे. जास्त खाल्ल्याच्या नंतर आपण आजारी पडू किंवा नेक्स्ट टाईम तुला नक्की देणार. त्याने सुद्धा तुमच्या बाळाचे टँट्रम कमी जर टँट्रम शो करत असेल, तर नेमकं करायचं काय? आता जर बाळ हट्ट करत असेल, की मला बाहेर जायचंय किंवा मला ही गोष्ट हवे, तर त्यावेळी काय करायचं? मोठा श्वास घ्यायचा, तुम्ही शांत व्हायचं आणि मग बाळाला शांत करायचं. जर हे बाळाचं फर्स्ट टाइम आहे, तर बाळाला तुम्ही उठवा आणि एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ठेवा आणि त्याला रडू द्या. बाळ जितकं रडत आहे, तितकं बाळाला रडू द्या. 5 मिनिटाचं टायमिंग लावा आणि मग पुन्हा बाळाच्या जवळ जा. बाळ पहिला रडेल, तुमच्याकडे बघेल, तुम्ही काय करताय, तुम्ही त्याच्याकडे बघताय का? जेव्हा तुम्ही बाळाकडे बघाल त्यावेळेला बाळ अजून रडेल, अजून जोरात जोरात रडेल. मग बाळ हातपाय आपटेल, बाळ कदाचित डोकं सुद्धा आपटू शकतं. तर तुम्हाला काय करायचंय, बाळाला काहीही लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या बाळाला नेऊन ठेवायचं आहे. जर बाळ ठीक आहे, 5 मिनिटामध्ये बाळ शांत होऊन जाईल आणि बाळ पुन्हा तुमच्याकडे येईल. जेव्हा तुमच्याकडे बाळ येईल तेव्हा तुम्ही एक मोठी स्माइल द्या, बाळाचं वेलकम करा. बाळाचं लक्ष दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला बाळाला समजेल ही गोष्ट मम्मा आपल्याला देत नाहीये, याचा अर्थ मम्मा आपल्याला देणार नाही. पण नेक्स्ट टाइम तीच गोष्ट बाळाच्या वडिलांकडे, आजी आजोबांकडे किंवा रिलेटिव्ह कडे मागू शकतं. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट त्या गोष्टीकडे इग्नोर करायचं आणि बाळाला टँट्रम शो करून द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला समजवायचं आहे, की बाबू ही गोष्ट आपण नाही करत, ही गोष्ट आपल्याला नाही भेटणार. समजा बाळ मातीत खेळत आहे, तर बाळाला सांगायचं की मातीत खेळू नको, माती घाण आहे, मातीशी आहे, त्यामुळे तुला इन्फेक्शन होतं ना, तुला गू होतो की नाही, ते दुखतं की नाही, तू असे करू नको. मातीमध्ये खेळू नको. बाळ एकाच दिवशी ऐकेल असं नाहीये. बाळाला हळूहळू सांगितलं की बाळ थोड्या वेळानंतर नक्की ऐकेल. असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता, की बघ मम्मा कशी काम करते, बाबा कसे काम करतात. ह्यावेळी बाबा कसे असतात, बाबा शांत असतात. देवालयात गेल्याच्या नंतर नमस्कार करायचा असतो, शांत राहायचं असतं. मोठ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या बाळाला शिकवताना बाळ थोडंसं का असणार टँट्रम शो करणार, थोडंसं हट्ट करणार, चिडचिड करणार. मग अशा वेळी आपण कसे वागतो त्यानुसार आपण आपल्या मुलांना सांगू शकतो. खूप वेळा आपल्या मुलांचं आपल्याकडे खूप लक्ष असतं. आपल्याला कळत नकळत आपण जे काही करतोय ते बाळांना कुठे ना कुठेतरी आवडतं आणि तेच करायला सुरुवात करतात. त्यामुळे जर बाळ एखादी गोष्ट शिकावी किंवा एखादी गोष्ट बाळाने करावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर ती गोष्ट सगळ्यात पहिला तुम्ही करा. आता आमच्या घरामध्ये खरं तर आम्ही पॅकेट फूड जास्त आणत नाही, जंक फूड जास्त आणत नाही बिकॉज खात नाही.
त्यामुळे जर पॅकेट फूड घरामध्ये नसलं, तर मग माझ्या बाळाला पॅकेट फूड खाण्याची सवयच नाही. जर तर माझ्या बाळाला खाऊ खायचा असेल, तर तो त्याच्या वडिलांना सांगतो, की येताना खाऊ घेऊन या बरं का. ते सुद्धा सांगतात, "हां, मी येताना खाऊ घेऊन येईन." जेव्हा पण ते कामावरून परत येतात, त्यावेळेला फळं नक्की आणतात. फळं आणतात, स्वीट्स आणतात, जे काही त्याच्या बाळाला आवडतात ते. जेणेकरून जेव्हा पण बाळ मागतं, माझ्या बाळाचं फेव्हरेट फूड आहे ॲपल. तो नेहमी बोलतो, "बाबा ॲपल घेऊन या." सो बाबा येताना ॲपल नक्की आणतात. एक ॲपल अख्खा तो कापून दिल्यानंतर खातो. माझ्या बाळाला कधीही खाऊ खाण्याची क्रेव्हिंग झाली, बाळाने सांगितलं, "मला खाऊ खायचं आहे." तर आम्ही ॲपल कापून देतो किंवा घरामध्ये त्यावेळेला जे काही फळ असेल, ते तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता. आम्ही आमच्या बाळाला तेच देतो. जर घरामध्ये लाडू किंवा स्वीट्स काही ठेवले असेल, तर ते सुद्धा आम्ही त्याला ऑफर करतो. जर घरामध्ये लाह्या ठेवल्या असतील, मखानेच ठेवले असतील, तर ते आम्ही त्याला ऑफर करतो. जेणेकरून काय, बाळाची जी क्रेव्हिंग्स आहे, ती पण कमी व्हावी, बाळाला सगळ्या गोष्टी भेटाव्यात सुद्धा खाण्यासाठी. कारण ऑफकोर्स खाऊ खाणं हे प्रत्येक लहान मुलांना आवडतं. काय असं होतं, की बाळ शेअरिंग करत नाही. तर जर बाळ शेअरिंग करत नसेल, तर तुम्हाला तुमच्या बाळाला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. खूप वेळा बाळ जे आहे ते आपल्या टॉयज शेअर करत नाही. खूप वेळा आपले आई-वडील माझे आहेत म्हणून ते शेअर करत नाही. प्रत्येक लहान बाळाला आपले आई-वडील, आपले टॉयज दुसऱ्याबरोबर वाटणं आवडत नाही. त्यावेळेला तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता, "हे बघ बेबी, शेअरिंग इज केअरिंग ना. मम्मा कशी तुला देते, मम्मा कशी सगळं तुला देते की नाही, मग तसंच तू पण तुझ्या मित्रांना, तुझ्या मोठ्या दीदीला, तुझ्या बारक्या दीदीला दे. तुम्ही दोघं जण बसून खेळा. ते बघ त्या दीदीने तुला दिलं की नाही खेळणं, मग तू पण तुझं खेळणं दे आणि त्या बाळाबरोबर मस्त खेळ." असं तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता, समजवू शकता. लक्षात ठेवा, ज्या वेळेला बाळ टँट्रम करतं, त्यावेळेला बाळाला थोडासा का असेना एकांत वेळ द्या. आता समजा माझं बाळ स्क्रीन बघत आणि मग स्क्रीन ऑफ झाली किंवा मग फोन स्विच ऑफ झाला, फोन बंद झाला, तर मग बाळ काहीच करत नाही. थोडा वेळ शांत बसतो. त्याला असं वाटतं की कदाचित आपल्यामुळे फोनला काय झालं, असं सुद्धा लहान मुलांना वाटतं. तिथेच जर बाळ स्क्रीन बघत आहे आणि अचानक फोन आला आणि आपण तो फोन अटेंड करायला गेलो, तर मग बाळाला डिस्टर्बन्स झाल्यासारखं वाटतं आणि बाळ टँट्रम शो करायला सुरुवात करतं. बाळ जोरात रडायला सुरुवात करतं. अशा वेळी जर इम्पॉर्टंट फोन असेल, तर तुम्ही घेऊ शकता. बाळाला सांगू शकता, "तुला बोलायचं आहे तर तू फोनवर बोल." आणि तुम्ही बोलू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जर इम्पॉर्टंट नसेल, तर फोन कट करा आणि बाळाला स्क्रीन बघायची असेल तर स्क्रीन बघू द्या. जर बाळ स्क्रीन बघत नसेल, तर चांगलीच गोष्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि जे अवघड काम आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. ते म्हणजे ज्या वेळेला बाळाची फेव्हरेट व्यक्ती आजूबाजूला असते, त्यावेळेचे टँट्रम ऑफकोर्स खूप कठीण असतात. कारण ज्या वेळेला तुम्ही एकटे असता किंवा ॲज अ पॅरेंट्स म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला सांभाळता, त्यावेळेला बाळाला सुद्धा माहीत असतं, की आई-बाबा आपली ऐकत नाहीयेत. सो ठीक आहे. ज्या वेळेला बाळाचे फेव्हरेट मावशी, काका, आत्या, मामा किंवा आजी-आजोबा येतात, त्यावेळेचे टँट्रम अतिशय भयंकर असतात. मग अशा वेळी काय बरं करायचं? अशा वेळी तेच करायचं. जर ती गोष्ट आपल्याला बाळाला द्यायची नाहीये, तर आपल्याला बाळाला द्यायची नाही. आपण बाळाला रडून देऊ शकतो. रडायचंय बाळाला, रडू दे. 1 मिनिटं रडेल, 2 मिनिटं रडेल, 5 मिनिटं रडेल. 5 मिनिटाच्या वरती कोणतंच बाळ रडत नाही. जर तुमचं बाळ पहिल्यापासूनच रडत असेल, तर 1-1, 2-2 तास सुद्धा रडेल. पण जर बाळाला रडायची अजिबात सवय नाहीये, तर 2 मिनिटं सुद्धा खूप पुरेशी झाली. माझ्या बाळाला जर टँट्रम शो करायचे असतील आणि मी त्याला ती गोष्ट नाही दिली, तर बाळ 2 मिनिटं रडतं, 3ऱ्या मिनिटाला माझ्याकडे बघतं, जोरात हातपाय आपटून दाखवतं, की "मम्मा मला पाहिजे ना, दे ना." पण नंतर मग चुपचाप बसणार आता. मग जर बाळाची फेव्हरेट व्यक्ती आजूबाजूला असेल, तरीही तुम्ही ती गोष्ट नाही भेटणार असं सांगू शकता. दुसरं तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता, "आत्ता नाही, नंतर देईन. तुला आत्ता नाही भेटणार. उद्या ते जे काही टायमिंग आहे, त्या टायमाला ते भेटेल.
किंवा जे काही वेळ आहे त्या वेळेला भेटेल. ही गोष्ट आता करत नाहीत, तर आता करायची नाही. की जेवायच्या आधी अजिबात कोणताच खाऊ घेणार नाही. जर बाळ 9 वाजता जेवणार आहे, तर 8 वाजल्याच्या नंतर बाळाला अजिबात खाऊ भेटणार नाही. जर बाळाला पाणी प्यायचं असेल तर पाणी भेटेल. भूक लागली असेल तर जेवण भेटेल. जेवायला सुरुवात कर. असं मी त्यांना सांगते. कितीही कोणीही आलं असेल, आजी, आजोबा, मामा, मामी, मावशी, काका, तरीही बाळाला चॉकलेट किंवा कोणतीही गोष्ट मी देते. म्हणतात की टँट्रम्स म्हणजे काय असतं आम्हाला कधी माहीतच नव्हतं. का? कारण की त्यांचा मुळात स्वभाव खूप शांत असतो. ते खूप शांतपणे त्यांच्या बाळांचे टँट्रम्स हँडल करत असतात आणि त्यामुळे जसे आपण सगळेच नियम पाळतो, त्याचप्रमाणे आपली मुलं देखील तसेच मोठे होतात, तसेच सगळे नियम पाळतात आणि त्यामुळे मुलांनाही काही त्रास होत नाही आणि आपल्यालाही टँट्रम्स कधी आपल्या बाळाने केलेले आठवत नाही. तर तुम्हालाही तुमची पॅरेंटिंग जर्नी सोपी करायची असेल, तर सबस्क्राईब नक्की करा आणि दुसऱ्या पालकांबरोबर नक्की शेअर करा. बाय बाय.